नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच धमाकेदार असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. नीच विद्याधरने 3 लाख आता आबांच्या ऑपरेशनसाठी आनंदीच्या हातात टेकवताच आनंदीने मात्र या विद्याधरला त्याची लायकी कशी दाखवली ना, हे आपल्याला बघायला मिळणार आहे. तरी ते आता आनंदी, आरती सगळ्यांचं आता कारखान्यात काम चालू असतं. आरती मात्र टेन्शनमध्ये असते, ती विचार करत असते. त्याच वेळेस आता आनंदी म्हणू लागते, आरतीताई अगं हे बघ ना, हे डिझाईन कसं झालं आहे. आरतीचं काही लक्ष नसतं, 1 नाही 2 नाही, ती गप्प असते. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, आरतीताई अगं इकडे बघ ना, कुठे लक्ष आहे तुझं, कसला विचार करते सांग ना. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, आनंदी नाही म्हणजे मला लय टेन्शन आलं आहे गं. हे बघ आता मगाशी मालक साहेबांनी त्या राक्षसाला खूप बेदम मारले गं, तेव्हा आपल्या सगळ्यांना आनंद झाला, पण आता ना मला टेन्शन यायला लागले आनंदी. तो माणूस खूप नीच नालायक आहे, तो कधी बदला घेईल काय करेल सांगता येत नाही गं. त्यामुळे मला भीती वाटते गं आनंदी. त्याने जर टोकाचं पाऊल उचललं तर आपण काय करायचं. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, हे बघ आरतीताई तू कसलाही विचार करू नको. अगं मालक साहेबांनी आबांना शब्द दिलाय, अगं आपल्यालाच काय आपल्या गावातील कुठल्याच माऊलीवरती तो नजर टाकू शकत नाही अशी चोख व्यवस्था केली मालक साहेबांनी. आणि तुझा मालक साहेबांवरती विश्वास आहे ना आरतीताई. अगं बघितलं ना कारखान्यात किती गार्ड्स उभे केले त्यांनी. अगं कोणी मध्ये सुद्धा येऊ शकत नाही. आणि त्या विद्याधरला तर आता हक्कलही नाही इकडनं. मग आता एखादी माशीसुद्धा आतमध्ये प्रवेश करू शकत नाही असा चोख बंदोबस्त केला आहे मालक साहेबांनी. मग कशाला घाबरायचं. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, आनंदी तुझं अगदी बरोबर आहे, मी बघितलं आहे गं, सगळी सोय मालक साहेबांनी केली गं, पण तो राक्षस 1 नंबरचा घाणेरडा माणूस आहे. तो कुठल्याही टोकाला जाऊ शकतो गं. मला याचीच भीती वाटायला लागली, दुसरं काहीच नाही, माझं मनच लागत नाही आहे. त्यावर आनंदी म्हणू लागते, आरतीताई मन लागत नाही असं करून कसं चालेल. मालक साहेबांनी एवढी मोठी जबाबदारी सोपवली, आपल्याला हे काम पूर्ण करायचं आहे की नाही. मग हा सगळा विचार बंद कर आणि फक्त कामावरती लक्ष दे, मन लावून काम कर, तुला कसलंही टेन्शन येणार नाही. तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, आनंदी तुला कसं जमतं गं हे सगळं, तुला काहीच वाटत नाही. त्यावर आनंदी म्हणू लागते, ताई अगं येतं की, मनात सगळे विचार येतात, पण कामात जर मन लावलं ना आपलं तर मन गुंतून राहतं आणि मग विचार आपोआप पळून जातात. तूही तसंच कर, तुलाही जमेल. तेव्हा आरती म्हणू लागते, बरोबर चल, काम पूर्णच झालं पाहिजे. दोघे आता कामाला जुंपलेले असतात. तर इकडे आबा मात्र कारखान्याकडे निघालेले असतात. पण आबांना मात्र त्या राक्षसाचं बोलणं आठवतं. ए थेरड्या, तू कितीही प्रयत्न कर तुझ्या नातीला माझ्यापासून दूर करण्याचा, पण मी तिला माझ्याजवळ आणणार. मला जे हवं आहे तेच मी करणार, तू काय बी कर, आता मी आनंदीला मिळवणार. हे सगळं त्या राक्षसाचं बोलणं ऐकताच आबांना मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं. आनंदीची काळजी कशी घ्यावी, काय करावं, आता आबांना काही कळत नाही. हा राक्षसी माणूस कुठल्याही वृत्तीपर्यंत पोचू शकतो, यामुळे आबांचं टेन्शन खूप वाढलेलं असतं. आबा दबक्या पावलाने कारखान्याकडे निघालेले असतात. पण त्या क्षणाला आबांना आता अटॅक आलेला असतो. हार्ट अटॅक आल्याने आबा चक्कर येऊन खाली पडतात. तिथेच आता कारखान्याच्या बाहेर काही लोक काम करत असतात. आता लगेच त्यांचं लक्ष आबांवरती जातं. सगळे लोक धावतच आता आबांजवळ येतात. तर इकडे आता आनंदीचं काम चालू असतानाच तिला फोन येतो. तर आता फोन आलेला असतो तो वरूनचा. आनंदी फोन उचलते. तेव्हा वरून म्हणू लागतो, आनंदी मी तुझ्या कारखान्याबाहेर येऊन थांबलोय, प्लीज 5 मिनटं मला भेटायला येशील. तेव्हा आनंदी म्हणू लागते, वरून तू इकडे कशाला आलाय. नाही नाही नाही, मी तुला भेटायला येऊ शकत नाही आहे वरून. अरे तुला माहिती नाही आहे, आमचे मालक साहेब खूप रागीट आहे, आणि जर त्यांना कळालं की मी काम सोडून असं खाली गेले कुणाला तरी भेटायला तर ते ओरडतील नाही, मला नोकरीवरनं काढून टाकतील, माझी नोकरी जाईल रे वरून. त्यामुळे मी नाही येऊ शकत, तू जा बरं, तू कशाला आलाय. तेव्हा वरून म्हणू लागतो, सॉरी आनंदी, मी तुला डिस्टर्ब करतोय, पण जर तुला जमत नसेल तर मी वरती येऊ का, चालेल. त्यावर लगेच आता आनंदी म्हणू लागते, नाही नाही नको, अजिबात चालणार नाही, तू वरती आल्यानंतर तर मोठा प्रॉब्लेम होईल, थांब 5 मिनटं, मीच येते खाली. आता लगेच पटकन आनंदी खाली निघालेली असते. तेव्हा आरती म्हणू लागते, काय ग आनंदी, कुठे चालली तू. तेव्हा आनंदी म्हणू लागते, आरतीताई मी आलेच 5 मिनटात. घाईघाईतच आता वरूनला भेटण्यासाठी वरतून आनंदी खाली आलेली असते. तर खाली ते वरून आता आनंदीची वाट बघत असतो. आनंदी सरळ चाललेली असतानाच आता वरून म्हणू लागतो, आनंदी थांब, मी इकडे. तेव्हा आनंदी खूपच खुश होते. वरून, अरे तू इकडे कसा पोचला, मी तर तुला माझ्या कारखान्याबद्दल काहीच कधी सांगितलं नाही, मग तुला कसं माहिती मी इथे काम करते.
त्यावर लगेच वरून आता आनंदीचे हात पकडतो आणि लगेच आनंदीला म्हणू लागतो, आनंदी अगं आपली माणसं इतकी जवळची होतात ना, ती कुठे जातात काय करतात हे रस्ते आपोआप सापडतात आणि त्यांच्यापर्यंत घेऊन येतात. आनंदी रोज तुला भेटण्याची सवय लागली गं, तुझ्याशी बोलण्याची सवय लागली आणि आज तू ट्रॅव्हल एजन्सीमध्ये कामाला आली नाही, त्यामुळे ना माझं मन आपोआप तुझ्याकडे खेचलं गेलं आहे. तेव्हा लगेच आनंदी पटकन आता वरूनच्या हातातनं हात बाजूला घेते. वरून काही गोष्टी मनातच दाबलेल्या चांगल्या असतात रे, त्या जर ओठावरती आणल्या तर रस्त्यात खूप मोठे संकट उभी राहतात. त्यामुळे प्लीज वरून मला ना जाऊ दे, मला उशीर होतो, मी जाते. तेव्हा वरून म्हणू लागतो, थांब आनंदी थांब, तू जाऊ नको, मला ना तुला एक काहीतरी द्यायचं आहे. तेव्हा आनंदी म्हणू लागते, काय द्यायचं आहे तुला? तेव्हा वरून म्हणू लागतो, आनंदी मला ना तुझी सवय लागली गं, रोज तुला भेटणं तुझ्याशी बोलणं, आणि आता तर तू तिकडे कामाला येणार नाही म्हणून आपली भेट होणार नाही, म्हणून मी तुझ्यासाठी काहीतरी आणलं आहे. असे म्हणताच वरून आपल्या बॅगमधनं एक बॉक्स काढतो, त्यात 2 ब्रेसलेट असतात. आता लगेच वरून आनंदीचा हात पकडतो आणि ते ब्रेसलेटवरनं फिरवतो. तेव्हा आनंदी म्हणू लागते, वरून अरे काय यात? त्यावर वरून म्हणू लागतो, आनंदी यात ब्रेसलेट आहे, अगं आजपासून तुम्हाला भेटणार नाही म्हणून तुझ्यासाठी गिफ्ट आणलं आहे. तेव्हा लगेच आता आनंदी तो हात बाजूला घेते, नाही वरून मी हे तुझं गिफ्ट नाही घेऊ शकत. तेव्हा वरून म्हणू लागतो, आनंदी अगं असं काय करते, मला तुझी सवय लागली गं, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत आणि माझी आई म्हणते की आपल्या माणसांना काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे म्हणून आणलं आहे. आनंदी घे ना, एक मैत्रीण म्हणून या मित्राचं गिफ्ट स्वीकारणार नाही का तू? तेव्हा लगेच आनंदी मात्र एक नाही दोन नाही गप्प असते. त्यावर वरून म्हणू लागतो, आनंदी तू माझी खास मैत्रीण झाली गं, तुझ्याशिवाय माझा दिवसच ढकलत नाही, तुला जर भेटलो नाही तर ना माझा दिवसच चांगला जात नाही, म्हणून आनंदी मला खूप वाईट वाटते गं, आता इथून पुढे आपली भेट होणार नाही ना, म्हणून हे मित्राचं गिफ्ट नाही घेणार का तू? तेव्हा आनंदी असं तसं म्हणू लागते, वरून काळजी करू नको, अरे तू अस्वस्थ होऊच नको, आपली भेट नक्की होणार, हे बघ जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा मी तुला भेटायला नक्कीच येणार. तेव्हा लगेच वरून म्हणू लागतो, म्हणजे तू माझं गिफ्ट स्वीकारते? त्यावर आनंदी म्हणू लागते, हो, आपल्यात जे हे मैत्रीचं घट्ट नातं झालं आहे ना त्याचं गिफ्ट मी स्वीकारायला तयार आहे. त्यावर लगेच वरून लागतं, चालेल, आपल्यातली मैत्री अजून घट्ट होऊ दे. असे म्हणताच वरून ते ब्रेसलेट काढतो आणि एक ब्रेसलेट आनंदीच्या हातात घालतो आणि दुसरं स्वतःच्या. तेव्हा तो आनंदीला म्हणू लागतो, आनंदी हे साधंसुद्धा फक्त ब्रेसलेट नाही आहे, आपल्या मैत्रीला घट्ट ठेवणारा हा एक दागिना आहे आणि तो अतिशय प्रेमाचा आहे बरं का या मित्राच्या. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, चालेल, नक्कीच मी जपून ठेवेल. त्याच वेळेस वरून म्हणू लागतो, आनंदी अगं जगायचं कसं, जगण्यात आनंद शोधायचा कसा हे मी तुझ्याकडनं शिकलो गं. खरंच तुला भेटल्याशिवाय, तुझी बकबक ऐकल्याशिवाय आणि आपली भटकंती केल्याशिवाय माझा दिवसच जात नाही. पण आनंदी आता तू मला भेटणार नाही, पण मला प्रॉमिस करा आनंदी, जेव्हा कधी आपल्याला वेळ भेटेल ना तेव्हा आपण नक्की भेटायचं, चालेल? त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, दिलं, प्रॉमिस दिलं, वेळ भेटला की मी तुला भेटायला नक्की येणार. त्यावर लगेच वरून म्हणू लागतो, आनंदी काय करू गो, हे गाव इथली माणसं हे ना माझ्या अगदी जवळची झालेत, माझ्याच्याने सुटतच नाही आहे, मला इकडनं जावंसंच वाटत नाही आहे, येशील ना मला भेटायला, कारण तुझ्याशिवाय माझा दिवस जात नाही. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, येईल की, नक्कीच येईल. त्याच वेळेस आता आनंदीचा फोन वाजू लागतो. तेव्हा वरून म्हणू लागतो, आनंदी अगं तुझा फोन वाजतोय. आनंदी पटकन फोन उचलते तर आता तिला तिच्या मैत्रिणीचा फोन आले असतो. तेव्हा ती आता दबक्या आवाजातच म्हणू लागते, आनंदी आनंदी कुठेस तू? तेव्हा आनंदी म्हणू लागते, काय झालं अगं, असा का आवाज येतोय तुझा, अशी का बोलते तू? तेव्हा लगेच आता तिची मैत्रीण म्हणू लागते, अगं आबांना हार्ट अटॅक आलाय, लवकरात लवकर हॉस्पिटलला ये, त्यांची तब्येत खूप बिघडली. इथे हॉस्पिटलमध्ये ना ॲडमिशन घेत नाही आहे, कारण जोवर नातेवाईक येत नाही तोवर ते प्रोसेस सुरू करणार नाही, तुम्ही लवकरात लवकर या. आता मात्र आनंदीला हे ऐकून मोठा धक्काच बसलेला असतो. आबांना हार्ट अटॅक? त्याच वेळेस आनंदी पटकन मोबाईल खिशात ठेवते. तेव्हा लगेच वरून म्हणू लागतो, काय झाले आनंदी, आबांना काही झालं आहे का, बोल ना. आनंदी एक नाही दोन नाही धावतच आरतीताईकडे कारखान्यात निघालेली असते. त्याच वेळेस आता लगेच वरूनही तिच्या पाठोपाठ धावत असतो. तर इकडे चंदन आता हॉस्पिटलमध्ये पोहोचलेला असतो. आबांना आता ICUमध्ये नेलेलं असतं. आबांची जी काही अवस्था असते ना ती सगळी आता छोट्या मालकांना कळवावी लागेल, म्हणून लगेच या भामट्या चंदनने आता या विद्याधरला फोन केलेला असतो.
फोन उचलताच विद्याधर म्हणू लागतो, बोल चंदन, कशासाठी फोन केलाय? तेव्हा चंदन म्हणू लागतो, छोटे मालक, आनंदाची बातमी द्यायची होती. अहो, त्या आनंदीच्या आबाला हार्ट अटॅक आला की. तेव्हा लगेच आता हे ऐकताच विद्याधर लय खुश होतो. अरे बापरे, आज सगळे देवबी माझ्याच बाजूने दिसायलेत. आज सगळं काही माझ्याच मनाचं होणार, असे म्हणत आता विद्याधर मनोमनी खुश झालेला असतो. तर इकडे आनंदी आता धावतच कारखान्यात आलेली असते. आता मात्र ती लिफ्टमध्ये जाणार. तेच लिफ्ट फुल झालेली असते. आता आनंदी पायऱ्यानेच वरती निघालेली असते. वरून आता आनंदी धडपडू नये, ती पडू नये म्हणून तिच्या पाठोपाठ पळत असतो. आता लगेच आनंदी धावतच आरतीताईपर्यंत पोहोचलेली असते. आरतीताई, आरतीताई. तेव्हा आरती म्हणू लागते, काय झाले आनंदी? त्यावर लगेच रडतच आनंदी म्हणू लागते, आरतीताई, आबांना हार्ट अटॅक आलाय. आता मात्र हे ऐकून आरतीच्याही पायखालची जमीन सरकलेली असते. सगळ्याजणी आता धावतच हॉस्पिटलला निघालेले असतात. तर इकडे हॉस्पिटलमध्ये आरची, वैशुताई आणि चंदन असतात. चंदन मात्र कधी छोटे मालक येतील याचीच वाट बघत असतो. तेव्हा लगेच विद्याधर आता चंदनला फोन करतो. मग चंदन, कशी अवस्था आहे तिकडे? तेव्हा चंदन म्हणू लागतो, मालक साहेब, आता तुम्हाला हवं तेच होणार, तुम्ही फक्त पैसे तयार ठेवा. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, पैसे काय, असे बंडल घेऊन येतो, फक्त मला जे हवं आहे ते मिळेल ना? नाही म्हणजे पैशाच्या बदल्यात आनंदी. तेव्हा लगेच चंदन म्हणू लागतो, हजर होणार, तुम्हाला जे हवं आहे तेच भेटणार, तुम्ही लवकर या बंडल घेऊन. असे म्हणतात चंदन आता फोन ठेवतो. त्याच वेळेस आता वैशुताई आरचीची समजूत काढत असते. आरची, रडू नको बरं, आबांना काही नाही होणार, ते ठीक होतील. तेवढ्यात लगेच आता आरती आणि आनंदी आलेले असतात. त्यांच्याबरोबर वरूनही असतो. त्याच वेळेस लगेच आरची धावतच येते आणि आपल्या ताईला मिठी मारते. आरतीताई, अगं बघ ना, आबांना ICUमध्ये नेले गं, काय झाले त्यांना? आता लगेच आरतीची समजूत काढते, काही नाही होणार, आपले आबा लवकरात लवकर बरे होतील. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, वैशुताई, कुठे आबा, काय झाले त्यांना? असे कसे त्यांना अटॅक येऊ शकतात? नाही नाही, मला भेटायचं आहे त्यांना. तेव्हा वैशुताई म्हणू लागते, चला मी तुम्हाला आबांकडे घेऊन जाते. तर आता लगेच वरून आनंदी, आरती सगळेजण आता ICUच्या रूममध्ये आलेले असतात. आबांना ऑक्सिजन लावलेला असतो. आबा मात्र शांत पडलेले असतात. त्याच वेळेस आरती, आनंदी, आरची तिघीही नाती आता आबांच्या शेजारी बसतात आणि रडू लागतात. तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, आबा, आबा, अहो उठा ना, असे का पडलाय तुम्ही? आबा बोला ना. हे बघा, तुम्ही असे गप्प राहिलात तर आम्ही काय करायचं? त्यावर लगेच आनंदी आता आबांचा हात हातात घेते. आबा, तुम्ही नाही बोललेत तर तुमच्या या आनंदीला सगळं जग सुन्न वाटता, सगळं जग शांत बसलं की काय असं वाटतंय. त्यामुळे आबा, तुम्हाला बोलावंच लागेल, उठा आबा. असे म्हणताच आबांच्या तिन्ही नाती रडत असतात. आबा लगेच आपले डोळे उघडतात आणि आता आरती लगेच त्यांच्या नाकाला जो मास्क लावलेला असतो ना, तो काढते. तेव्हा आबा म्हणू लागतात, पोरींनो, रडू नका, माझ्या तिन्ही नातींना मी सांगतो, अजिबात रडायचं नाही. हे बघा, आता बहुतेक तारणहाराने माझी वेळ संपवली, मला जाण्याची वेळ झाली ग पोरींनो. तेव्हा लगेच आता आनंदी, आरती सगळ्याजणी रडू लागतात. आबा, असं बोलू नका, तुम्ही जर आमची साथ सोडून गेल्यात तर आम्ही काय करायचं? नाही आबा, अजून आम्हाला तुमच्या छताखाली मोठं व्हायचं आहे, अजून तुमच्या नाती लहान आहेत, तुम्ही असं कसं सोडून जाणार त्यांना? तेव्हा आबा म्हणू लागतात, तारणहार जे ठरवतो ते कुणालाच चुकलेलं नाही आहे ग पोरींनो, त्यामुळे प्लीज असं करू नका, तुम्ही साथ सोडू नका एकमेकींची, तिघीजणी एकमेकींशी घट्ट बांधल्या जा. आणि हे बघा आरती, तू या घराची माऊली झाली. हे बघा, काय बी झालं तरी डगमगायचं नाही. आरते, मी तुझ्या आईबापाला वचन दिलं होतं ग, तुमच्या तिघींना मार्गी लावेल, तुमची लग्न करून देईल, सगळं काही सुखात असेल तुमच्या आयुष्यात. पण काय करणार, ही वेळ लवकर आली. असं वाटतंय मी आता जातोय, मला जे करायचं होतं ते मी नाही करू शकलो. पण आरते, आनंदी आणि आरचीची जबाबदारी मी तुझ्यावरती सोपवतोय. मी गेल्यानंतरही लोक म्हटले पाहिजे 1 2 3 4. आता लगेच आरती, आनंदी, आरची सगळ्याजणी आबांच्या हातावरती हात ठेवतात. तेव्हा आबा म्हणू लागतात, 1 2 3 4. आबा जाधवांच्या नाती हुशार. आता मात्र आबा, आनंदी, आरती, आरची सगळ्याजणी रडू लागतात. वैशुताईला या सगळ्या परिस्थितीला कसं सामोरं जावं काही कळत नाही. पण चंदन मात्र खूपच खुश झालेला असतो, कारण मालक साहेबांकडनं त्याला पैसे उकळायचे असतात ना. त्याच वेळेस आता आबांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो. आता मात्र आबा जोरजोरात श्वास घेऊ लागतात. तेव्हा वरून पटकन डॉक्टरांना आवाज देतो. डॉक्टर येतात आणि आबांचा चेकअप करू लागतात. तर आता डॉक्टरांनी चेकअप केलेलं असतो. आबांची तब्येत खूपच खालावलेली असते. तेव्हा डॉक्टर लगेच आरती आणि आनंदीला म्हणू लागतात,
लवकरात लवकर आपल्याला यांचं ऑपरेशन करावं लागेल. यांना लगेच ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं जाईल. तुम्ही 3 लाखांची सोय करा. आता मात्र हे ऐकताच आरतीताई, आनंदी, वरून या सगळ्यांना धक्का बसलेला असतो. कारण 3 लाख म्हणजे गोरगरिबांसाठी खूप असतात ना, आणि त्यांच्याकडे असे पैसे साचलेले नसतात. आता ऐनवेळेस या मोठ्या संकटाला कसं सामोरं जायचं, आबांची तब्येत कशी ठीक करायची, आता कसं ऑपरेशन होणार, असे असंख्य प्रश्न आता त्यांच्या मनात उभे राहिलेले असतात. त्याच वेळेस आता लगेच आनंदी म्हणू लागते, काय 3 लाख? तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात, हो, तुमची पैशांची व्यवस्था झाली की मला अपडेट कळवा, मी लगेच ऑपरेशनची तयारी करतो, तरच त्यांचा जीव वाचू शकतो, असे म्हणत डॉक्टर तिकडनं निघून जातात. आता आरती मात्र हतबल झालेली असते. लगेच ती आता पाठीमागे भिंतीला अशी बघते आणि म्हणू लागते, आनंदी 3 लाख? तेव्हा आनंदीच्या तोंडातनंही शब्द फुटतात, ताई कुठून आणायचे 3 लाख? आता वरुणलाही खूप मोठं टेन्शन आलेलं असतं. त्याच वेळेस आता लगेच दरवाजात हा राक्षसी माणूस विद्याधर पोचलेला असतो. तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागतो, आनंदी. आता मात्र हा राक्षस आल्याची चाहूल आनंदीला लागलेली असते. त्याच वेळेस आबाही डोळे उघडून या राक्षसाकडे बघू लागतात. तेव्हा लगेच विद्याधर आतमध्ये येतो आणि म्हणू लागतो, आनंदी, आनंदी, अगं किती मोठं संकट आलंय तुमच्यावरती. टेन्शन घेऊ नका आनंदी, सगळं काही ठीक होईल. आबा, आबा, काय परिस्थिती झाली आबा, असं कसं झालं असे म्हणत आता विद्याधर जोरजोरात रडू लागतो. त्याच वेळेस आता चंदन म्हणू लागतो, मालक साहेब, छोटे मालक, आबा अजून गेले नाही येतो, ते जिवंत आहेत अजून. तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागतो, हो का, नाही अजून गेले नाही का? त्यावर वैशू आत्ता लगेच चंद्यावरती ओरडते, अहो काय बोलायले तुम्ही, आबांना काही होणार नाही, असं अभद्र काही बोलू नका. तेव्हा लगेच चंदन म्हणू लागतो, काय चुकीचं बोललो मी? आबांची अवस्था बघतेस ना, ऑपरेशन करणं गरजेचं आहे, त्यासाठी पैसे लागणार आहे, एवढे पैसे कुठून आणायचे? त्याच वेळेस विद्याधर म्हणू लागतो, आबा मला लय वाईट वाटायलं आहे हो, तुम्ही कारखान्यासाठी एवढं रक्ताचं पाणी केलं, तुमचं अख्खं आयुष्य घालवलं, आणि आज जेव्हा तुम्हाला गरज आहे तेव्हा कारखान्यातलं कोणीही तुमच्यासोबत नाही. आबा, अहो ही वेळ तुमच्यावरती आली ना, हे बघून लय वाईट वाटायलं आहे. पण आबा टेन्शन घेऊ नका, तुमच्याबरोबर कारखान्यातलं कोण बी नसलं ना तरी हा विद्याधर आहे, असे म्हणताच विद्याधर लगेच आपल्या खिशातनं पैशांचे बंडल काढतो. हे घे आनंदी, हे पैसे घे, मी आबांच्या हॉस्पिटलचा सगळा खर्च करेल. आनंदी धर, आबांचं ऑपरेशन नक्कीच होईल, ते बरे होतील. आता लगेच हा विद्याधर आनंदी जवळ जातो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, विद्याधर आता आनंदीच्या हातात पैसे टेकवतो आणि आता लगेच असा घाणेरडा स्पर्श आनंदीला करू लागतो. आनंदी घे, संकोच बाळगू नको, जेव्हा या पैशांची परतफेड करायची असेल ना तेव्हा मी बरोबर तुला सांगेन, मी तुला शिकवेला काय करायचे ते, मी तुझ्याकडनं समजा हिशोब बरोबर घेईल. आता मात्र लगेच या घाणेरड्या माणसाच्या मनात काय आहे ही आनंदीला कळालेलं असतं. त्या क्षणाला आनंदी ते पैसे पुन्हा विद्याधरच्या हातात टेकवते. घ्या तुमचे पैसे, मी आंधळी आहे पण दुबळी नाही, आम्ही गरीब असलो ना तरी आम्ही स्वाभिमानी आहोत, एवढं लक्षात ठेवा, आम्हाला तुमच्या पैशांची गरज नाही आहे, चला निघा आता इकडनं. आता मात्र आनंदीने या विद्याधरला त्याची लायकी दाखवलेली असते आणि आता तिकडनं सरळ निघून जायला सांगितलेलं असतं. पण या संकटातनं आनंदी, आरती सगळे कसे बाहेर निघणार? आता मालक साहेब त्यांची मदत करणार का? आबा बरे होणार का? पुढे काय काय होणार हे लवकरच आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.